सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. आज मुद्गल ऋषी खूप आनंदामध्ये आहेत आणि खूप आनंदामध्ये भगवान म्हणजे की गणपती बाप्पांकडनं आपल्याला एक एक गोष्ट प्राप्त होते आहे. आणि ती प्राप्त होत असताना किती बाप्पा आपल्याला छान समजून सांगतो आहे आणि त्याच्यावरती आपण चिंतन करतो आहे. आणि आता सगळं खूप असं सोपं वाटायला लागलं आहे आणि आता कुठेतरी त्या शंका निघून जायला लागल्या आहेत की आपण हे करू शकतो आणि निश्चितपणे चिंतन करून आपण आणखीन सोप्या पद्धतीने ते सांगू शकतो. हे सगळ्यांना समजेल, आपण समजावून देऊ. हा आत्मविश्वास कुठेतरी निर्माण झाला आहे आणि हा आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळे तो आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो आहे. आज मुद्गल ऋषी पूर्णपणे तेजोपुंज झालेले आहेत आणि तेजोपुंज अवस्थेमधली त्यांच्या ती म्हणजे की जी पूर्णपणे ती छटा त्यांची आहे ती आज त्यांना स्वतःला आठवते आणि त्याच्याने मुद्गल ऋषी खूप हसतायत आणि स्वतःचं ते रूप कुठेतरी त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आहे. आणि भुसंडी ऋषी ज्यांना ते हा संपूर्ण सत्संग सांगतायत ते भुसंडी ऋषी त्यांना विचारत आहेत की आज तुम्ही खूप आनंदी दिसताय, आज तुम्ही खूप खुश दिसताय, सांगा मला असं काय कारण आहे. त्यावेळेला ते म्हणले की नाही, मलाच त्या दिवसाची आठवण झाली ज्या दिवशी मी बाप्पाच्या समोर होतो आणि त्या दिवशी असं झालं की मला कुठेतरी आत्मविश्वास निर्माण झाला. ती छटा मला माझ्या पूर्णपणे ह्याच्यावरती चेहऱ्यावरती दिसायला लागली. तो अनुभव मला येत होता आणि तो आनंद मला आत्ता जाणवला आणि त्या आनंदामध्ये मी गेलो. आणि खरं सांगायचं झालं ना तर भुसंडी, मला तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा तो आनंद दिसतोय म्हणजे आणि तो आनंद दिसतोय, त्यामुळे मला त्या क्षणाची आठवण झाली. मग ते दोघेही जण अतिशय प्रसन्न मुद्रेने त्या ठिकाणी एकमेकाशी पुढे काही बोलत होते आणि तेवढ्यामध्ये भुसंडीने विचारलं, मग आज बाप्पा काय बोलले, आजच्या सत्संगामध्ये तुम्ही मला काय सांगणार आहात, त्या कला प्राप्त करून घेण्याकरता आज आणखीन काय गुण बाप्पांनी तुम्हाला सांगितला. अरे आज बाप्पा गुण आणि अवगुणाबद्दलच बोलले. ही सगळी आमची परिस्थिती, हा सगळा आनंद चालू असताना बाप्पा त्या ठिकाणी आले आणि बाप्पा त्या ठिकाणी आल्यानंतर एक वाद्य घेऊन आलेले होते. ते वाद्य खूप सुरेख होतं, मला त्याचं नाव माहिती नव्हतं, परंतु बाप्पा ते खूप छान वाजवत होते आणि त्याच्यामध्ये वाजवत असताना त्याचा इतकं सुंदर आवाज येत होता, तो ध्वनी इतका सुंदर निर्माण होत होता की आम्ही दोघंही तल्लीन झालो. ते तल्लीन झाल्यानंतर बाप्पा मला म्हणले की मुद्गला आज अगदी प्रसन्न वाटतंय, तुझाही चेहरा अगदी प्रसन्न आहे. त्यावेळेला हो बाप्पा, तुमच्यासमोर असल्यावर मी कायमच प्रसन्न असतो. अरे ते तर झालंच, पण आज तुझ्यामध्ये काही वेगळी प्रसन्नता दिसते. त्यावेळेला बाप्पाला मुद्गल ऋषींनी सांगितलं की आज मला आत्मविश्वास निर्माण झाला आहे की मी हे सगळं करू शकेन, मी या कला पूर्णपणे अंगीभूत करू शकेन आणि आणखीन सोप्या पद्धतीने मानवांना सांगू शकेन, त्यांना त्या समजतील. आणि माझा आता कुठेतरी विश्वास बसायला लागला आहे की याच्याने जनसमुदायाचं नव्हे तर संपूर्ण विश्वाचं कुठेतरी कल्याण होईल. बाप्पा म्हणला, अरे तोच तर उद्देश आहे आपला, तेच तर आपल्याला करायचं आहे, पण तू गुणांबद्दल बोलतोस तर मला एकदा सविस्तरपणे सांग पाहू की गुण किती आहेत म्हणून. आता गुण किती आहेत प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा असं झालं की पुन्हा ज्ञानाचा महासागर समोर आहे आणि ज्ञानाचा एखाद्या झऱ्याला काहीतरी प्रश्न विचारतोय. त्यावेळेला बाप्पाला त्यांनी हात जोडून सांगितलं की रजतम सत्व 3 गुण आहेत. बाप्पा म्हणला, मुद्गला आत्ता म्हणलास की मला हे सोपं करून सांगायचं आहे आणि रजतम सत्व एवढ्या 3 गुणावरती हे लोकांना सगळं सांगू शकशील का रे, लोकांचे गुण अवगुण वेगळे करू शकशील का रे. मग बाप्पा काय, अरे गुणाच्या पहिले 2 अवस्था आहेत. एक गुण आहेत जे सद्गुणामध्ये धरले जातात आणि अवगुणामध्ये धरले जातात, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 वर्ग पडतात. हां बाप्पा बरोबर, मी अवगुणांचा विचार केला नाही, अरे अवगुणांचा तर पहिला विचार करायला पाहिजे. मग बाप्पा म्हणला की ह्या 2 वर्गामध्ये पुन्हा 4 वर्ग पडतात. बाप्पा ते कसे म्हणले, बघ काही लोक सद्गुणी असतात की काही लोकही खरोखरी सद्गुणी आहेत, पण त्यांच्याकडे तेवढ्याबरोबर अवगुणसुद्धा असतात. म्हणजे ते सद्गुण पण आहेत आणि अवगुण पण आहेत असे लोक भेटतात. दुसरे लोक असे भेटतात की ज्यांच्याकडे सद्गुण पण नसतो आणि ज्यांच्याकडे अवगुण पण नसतो. हां बाप्पा, मी अशी उदाहरणं बघितली आहेत, अशी लोक माझ्यासमोर मला आठवत आहेत माझ्या भूतकाळामध्ये किंवा अगदी कालच्या दिवसापर्यंत मी अशा लोकांना भेटलो आहे. तिसरी लोक बघ, तिसऱ्या लोकांमध्ये असं असतं की सद्गुण असतात, परंतु त्यांच्यामधले दुर्गुण जे आहेत किंवा त्यांच्यामधले जे अवगुण आहेत त्याचा ते त्याग करत नाही. आणि चौथी लोक तुला आयुष्यामध्ये असे भेटतील ज्यांच्याकडे सद्गुण पूर्णपणे आहेत आणि अगदी शोधूनसुद्धा त्यांच्यामध्ये दुर्गुण सापडत नाही. बाप्पा ही लोकं कुठे आहेत, अरे ही सगळे संत आहेत की ज्यांच्यामध्ये पूर्णपणे सद्गुण भरलेले आहेत आणि त्यांच्याकडे कुठेही शोधायला गेल्यानंतर अवगुण भेटत नाही. ही 4 प्रकारची याची विभागणी पूर्णपणे झाली. मग बाप्पा ह्या विभागणीमध्ये रजोतम सत्व येत नाही का, अरे रजोतम सत्व हे फक्त 3 नावं सांगितलीस तू, परंतु याच्या पलीकडे ती वापरता पण यायला पाहिजेत, ते गुण अवगुण लोकांना कळायलाही पाहिजेत. तुला मुद्गला सगळ्यांना सोपं करून सांगायचं आहे. मी रजोतम सत्व एवढं सांगून 3 गुणांवरती काहीतरी तुला बोललो तर ते गुण तुला खरंच समजतील का रे.
त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा नाही कळणार. मग जर मी समोर असताना तुला कळणार नाही तर ज्यावेळेला तू लोकांना सांगशील त्यावेळेला ते लोकांना कसे समजतील. जनसमुदायापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, प्रत्येकाला त्याच्या ज्ञानाने ते घेता यायला पाहिजे, इतकं ते आपल्याला सोपं करून सांगायचं आहे. आणि ते सोपं करून सांगत असताना आपल्याला ह्या गुणांची आणि अवगुणांची पूर्णपणे ओळख करून घेतली पाहिजे. बघ आता बोलण्यामध्ये म्हणजे की संपूर्ण ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला बोलण्यामध्ये माधुर्य असायला पाहिजे, हा सुद्धा एक गुण नाही का. त्याचबरोबर धर्माच्या प्रती कुठलेही कार्य करत असताना आपण तत्पर असायला पाहिजे, मग तत्परता हा सुद्धा एक गुण नाही का. त्याच्यानंतर आपल्या मित्राच्या बाबतीमध्ये विचार करत असताना आपण कपटरहित असायला पाहिजे, मग हा पण एक गुण नाही का. आपल्या गुरुजनांमध्ये असताना आपण पूर्णपणे नम्र असायला पाहिजे, मग नम्रता हा पण गुण नाही का. त्याचबरोबर दुसरीकडे म्हणजे की ह्या 4 गोष्टींचा विचार करत असताना आपण दानामध्ये बघितलं की दान करत असताना आपल्यामध्ये उत्साह असायला पाहिजे. नामस्मरण करीत असताना आपल्यामध्ये तल्लीनता असायला पाहिजे. मग या सगळ्या गुणांवरती आपण कधी विचार करणार आहोत. बाप्पा खरंच या सगळ्या गुणांचा विचार करता करता मला याची सगळ्याची पूर्ण पहिली बेरीज करावी लागेल. अरे जास्त बेरीज करायची गरज नाही, हे फक्त 10 गुण आहेत आणि हे 10 गुण त्या कार्याप्रमाणे तू लक्षात ठेव. त्या कार्याप्रमाणे तू लक्षात ठेवलेस ना की हे गुण तुला पूर्णपणे समजतील. बाप्पा मी हे 100% गुण लक्षात ठेवीन आणि ह्या गुणांप्रमाणे त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला तशाप्रमाणे वागेन, म्हणजे मग मला अभिनयसुद्धा येईल आणि त्या अभिनयामध्ये हे गुण मला समजतील सुद्धा. मग गुण काय आणि अवगुण काय याच्यावरती बाप्पा पूर्णपणे चर्चा त्या ठिकाणी करत होते. दानामध्ये उत्साह असायला पाहिजे हे कुठेतरी समजून सांगत होते, तर गुरुजनांमध्ये नम्रता असायला पाहिजे हेही कुठेतरी समजावून सांगत होते. आणि गुण कसा ओळखावा, अवगुण कसा बाजूला करावा हे सुद्धा बाप्पा कुठेतरी सांगत होते. आणि बाप्पा मुद्गल ऋषींना हे सांगतायत, मुद्गल ऋषी बाप्पांकडनं सगळं समजून घेत आहेत. ते समजून जात असताना आपण आज सज्जनगडावरती जाणार आहोत, कारण आपल्याला सुद्धा गुण समजून घ्यायचे आहेत, आपल्याला सुद्धा अवगुण समजून घ्यायचे आहेत. मग गुण आणि अवगुण याच्यामध्ये जिथपर्यंत आपण समूहामध्ये जात नाही ना तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही. आपल्याला नुसतं कॉपी पेस्ट करायचं नाही आहे, आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. आणि समजून झाल्यानंतर सर्वात पहिले जबाबदारी म्हणजे ती आपल्यामध्ये सुधारणा करायची आहे. जेव्हा सुधारणा आपल्यामध्ये होईल ना जग आपोआप बदलेल, असं बाप्पा मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. आणि आपण सगळे पोचलोय सज्जनगडावरती. आज सज्जनगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रामदास स्वामी हे आदर्श स्थान आहे. त्यांचे गुरु सद्गुरू आणि खूप अनन्य भक्तीने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा आहे. आणि ती सेवा देत असताना आपल्या गुरूंना, आपल्या सद्गुरूंना, रामदास स्वामींना या संपूर्ण धर्माचा प्रचार करत असताना, या अध्यात्माचं कार्य करत असताना, हे पवित्र कार्य करत असताना त्यांनी कुठे व्यवहारामध्ये जाऊ नये, त्यांनी कुठला त्यांना त्रास होऊ नये, त्यांची सगळ्या प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी असावी. आणि ती व्यवस्था स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बघतायत आणि नुसती कुणावरती सोपवलेली नाही आहे, तर ती स्वतःची जबाबदारी आहे म्हणून त्या ठिकाणी स्वतः जाऊन बघतायत. तर मग त्या ठिकाणी लागणारं जे काही रेशन आहे, जे काही राशन आहे, ते राशन सगळं हे पूर्णपणे हे रायगडावरून जात आहे. आणि सज्जनगडावरची संपूर्ण खानपान व्यवस्था झालं, सगळं त्या ठिकाणी लागणारं जे काही द्रव्य असेल त्या सगळ्याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराज करतायत. याप्रमाणे संपूर्ण कार्य करत असताना तरीही त्यात काही कमी नाही ना, आपण स्वतः जाऊन चौकशी केली पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी सज्जनगडावरती आले. सज्जनगडावरती येत असताना रामदास स्वामींपर्यंत पोचण्याच्या अगोदर अनेक त्यांच्या शिष्य समुदायाला भेटणं होत होतं. सगळेजण असे पूर्णपणे म्हणजे की जसं ग्रुप असतात तसे ग्रुपने भेटत होते. आणि मग त्या ठिकाणी माणसं भेटल्यानंतर प्रत्येकजण चर्चा, राजे काय तुम्ही किती करता, खूप छान करता हो, तुमच्यासारखा राजा असणं म्हणजे खरंच प्रजेचं कल्याण आहे, अहो तुमच्यामुळे हिंदवी स्वराज्य आम्हाला समजत आहे वगैरे असं तसं सांगत होते. आणि त्याच्यामध्ये बोलताना कुठेतरी एक सूर असा निघाला, तुम्ही सगळं देता, तुमची देताना वृत्ती अगदी पूर्णपणे दानशील आहे, पण इथे काय थोडंसं इकडे तिकडे होतं आणि चालणारच, तुम्ही तरी कुठे लक्ष देणार. शिवाजी महाराजांना तो शब्द एकदम लागला की माझ्या प्रजेमध्ये मी दिलेल्या याच्यामध्ये जर असं काही वरती खालती होत असेल, असं काही कुणाला जाणून बुजून एखाद्याला कमी दिलं जात असेल, एखाद्याला जास्त दिलं जात असेल आणि ही गोष्ट रामदास स्वामींच्या लक्षात येत नसेल तर ती आपण कुठेतरी जाणून घेतली पाहिजे, आपल्याला कुठेतरी ती माहिती पडायला पाहिजे. असं एकाच्या वर एक त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागले. आणि त्या माणसाने सांगितलं, अहो तुम्ही सगळं देता पण इथे दुजाभाव होतो, एकाला एवढा शिधा दिला जातो, आम्हाला एवढासा दिला जातो. आता हे तिथे ऐकल्याच्या नंतर ते म्हणले ही सगळी व्यवस्था कोण बोलणार, खुद्द स्वतः स्वामीच ही वाटतात.
मग स्वामी वाटत असताना असं कसं होऊ शकतं, हा प्रश्न शिवाजी महाराजांच्या मनामध्ये. शिवाजी महाराज राजे होते, त्यांनी तो प्रश्न डोक्यामध्ये ठेवला. त्याला त्याच ठिकाणी काहीतरी बोलण्यामध्ये गुंतवून महाराज आतमध्ये निघून सुद्धा गेले. रामदास स्वामींच्या समोर बसले. रामदास स्वामींच्या समोर बसल्यानंतर ते संपूर्ण तेज, रामदास स्वामींच्या त्या पूर्णपणे म्हणजे कुटीमधली शांतता, त्या ठिकाणी असलेला सुगंध आणि ह्या सगळ्या गोष्टी टिपत कुठेतरी शांतपणे शिवाजी महाराज ते सगळं आत्मसात करत होते. आणि आत्मसात करत असताना त्यावेळेला रामदास स्वामी म्हणले की का हो, तुमच्या मनामध्ये मला काहीतरी शंका दिसते. तुमच्या मनामध्ये काही शंका आहे का राजा, काही चिंता आहे का? चिंता असेल तर विचार, मी निश्चितपणे तुला मार्गदर्शन करीन. त्याच्यावर म्हणले नाही हो, तुमच्या चरणाशी आलो आहे, सज्जनगडावरती आलो आहे आणि आल्यानंतर माझ्या मनामध्ये कशी काही चिंता असू शकते? नाही म्हणले राजा, काहीतरी चिंता आहे आणि तुम्ही ती मला सांगितली नाही तर मला तळमळ लागेल. आणि गुरु शिष्याचं नातं असं असावं की कुठलाही गुण असेल तरी त्यांनी लगेच सांगावा, कुठलाही अवगुण वाटत असेल तरी त्यांनी सांगावा. किती सुंदर आहे बघा आणि किती शब्दामध्ये पकडलेलं आहे बघा. त्यावेळेला शिवाजी महाराज नतमस्तक झाले, हात जोडले आणि म्हणले अहो असं काही नाही, परंतु मी आत्ता वरती आलो तर एक समुदाय मला भेटायला आला, म्हणजे एक ग्रुप मला भेटायला आला आणि त्यांनी मला सांगितलं तुम्ही एवढं सगळं देता, आपण इथे दुजाभाव होतो, इथे एकाला एवढा शिधा दिला जातो आणि आम्हाला मात्र एवढूसा दिला जातो. त्यावरती रामदास स्वामी हसले आणि म्हणले की आता ह्या गोष्टीचं तुम्हाला मला क्लेरिफिकेशन द्यायला पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला एक क्लिअर करायला पाहिजे. मग शिवाजी महाराज म्हणले अहो कसलं काय, ह्या लोकांचं असं असतं आणि ठीक आहे म्हणून. ते म्हणले तसं नाही, हे राज्यकारभार करत असताना तुमच्या दरबारामध्ये सुद्धा असे लोक असतील, त्यावेळेला तुम्हाला ते कळायला पाहिजे. याच्याकरता आपण आता पुढचं सेशन घेऊया. मग पुढच्या सेशनमध्ये रामदास स्वामींनी पटकन त्या ठिकाणी आज्ञा दिली आणि गडावरच्या सगळ्या शिष्यांना समोर बोलवलं. त्या सभा मंडपामध्ये सगळे शिष्य बसले आणि सगळे शिष्य बसल्यानंतर शिवाजी महाराजांकरता एक आसन होतं आणि रामदास स्वामींकरता एक आसन होतं. त्यांच्यासमोर आसनस्थ झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना विचारलं का हो, मी तुम्हाला दासबोध दिला आहे, तो दासबोध तुम्ही वाचला का? आता शिवाजी महाराज कायम खरं बोलायचे. त्यांनी हात जोडले आणि सांगितलं की नाही स्वामी, तुम्ही मला दिलेला आहे, परंतु राज्यकारभार चालवत असताना मला एवढा वेळच झाला नाही की मी तो वाचीन, पण मी तुम्हाला वचनबद्ध आहे की मी तो नक्की वाचीन आणि माझ्या तो पूर्णपणे चिंतनामध्ये आणीन, माझ्या कृतीमध्ये पूर्णपणे आणीन. ठीक आहे म्हणले, राहू दे. हे बघा, हे गोविंदपंत, अहो जरा उभे राहा. गोविंदपंत उभे राहिले. गोविंदपंतांनी दोघांनाही पूर्णपणे अभिवादन केलं. शिवाजी महाराजांना केलं, रामदास स्वामींना केलं. अहो यांनी 200 वेळा हा दासबोध वाचला आहे. शिवाजी महाराजांनी देखील आदराने त्यांना नमस्कार केला. काय व्यक्ती आहे, 200 वेळा दासबोध वाचला. आणि त्याच्यामध्ये ना पहिल्याच खंडामध्ये म्हणजे पहिल्याच समासामध्ये 6व्या ओवीमध्ये मी असं म्हणलं आहे आणि ती ओवी रामदास स्वामींनी बोलली आणि म्हणले अहो याच्या पुढची ओवी मला आठवत नाही, गोविंदपंत सांगावं जरा त्याच्या पुढची ओवी काय, तुम्ही 200 वेळा दासबोध वाचला आहे. गोविंदपंत काहीच बोलू शकले नाही, तसेच हात जोडून उभे राहिले, कारण ती ओवीच त्यांना येत नव्हती. मग गोविंदपंतानंतर प्रभाकर पंत झाले, मग हे झाले, मग ते झाले, असे बरेच पंत झाले. कोणी 150 वेळा वाचलं होतं, कोणी 100 वेळा वाचलं होतं, कोणी 50 वेळा वाचलं होतं, कोणी 75 वेळा वाचलं होतं, कोणी 100 पारायणं केलेत, कोणी 300 पारायणं केलेत, परंतु एकही जण ती ओवी पूर्ण करू शकला नाही. आणि तेवढ्यात त्या ठिकाणी कल्याण स्वामी आले. आता कल्याण स्वामी हे रामदास स्वामींचे शिष्य, की रामदास स्वामींनी दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामींनी तो लिहिला. आणि रामदास स्वामींचं असं होतं की सज्जनगडावरचं पाणी त्यांना चालायचं नाही, त्या पाण्याने त्यांना कफ व्हायचा, म्हणून मग महाराजांनी इथलं पाणी वापरायचंच नाही. त्यांनी संपूर्ण दैनंदिन व्यवहाराकरता त्यांना पिण्याकरता खालनं पाणी आणायचं, म्हणून कल्याण स्वामी स्वतः खाली जायचे. आजही तुम्ही सज्जनगडला गेले तर कल्याण स्वामींचे हांडे ठेवलेले आहेत. ते हांडे ते खालनं पाण्याने भरून तेवढा गड चढून वरती आणायचे, का तो वरचं पाणी वापरून स्वामींना त्रास होतो म्हणून. ते दमून भागून तो हांडा घेऊन आलेले होते आणि ते हांडून त्यांनी त्या ठिकाणी पाण्याचं ठेवलं. आणि तेवढ्यात रामदास स्वामी म्हणले, अरे बाळ आलास का, अरे मला सांग जरा की 6व्या अध्यायामध्ये मी त्या समासामध्ये ही ओवी केली आहे, या ओवीच्या पुढची ओवी काय आहे. आणि कल्याण स्वामींनी लगेच ती ओवी तत्पर त्यांनी तिथेच बोलून दाखवली. शिवाजी महाराजांनी ती ओवी ऐकली आणि त्यांच्या लगेच लक्षात आलं की तंतोतंत बरोबर आहे. महाराज उभे राहिले, हात जोडले आणि म्हणले, मला सांगा की तुम्ही किती वेळा दासबोध वाचला. त्यावेळेला ते म्हणले, मी एकदाही वाचला नाही, रामदास स्वामींनी सांगितला आणि मी तो लिहिला, बस, याच्या पलीकडे मी तो कधीही वाचला नाही. आणि मग ज्यावेळेला त्यांच्याकडे बोट दाखवलं त्यावेळेला रामदास स्वामी म्हणले, अहो शिवाजी महाराज हे कल्याण स्वामी आहेत आणि तुम्हाला जो शिद्याचा प्रसाद मिळाला ना, म्हणजे जर शिद्याचा प्रचार तुम्हाला मिळाला की एकाला एवढा शिदा दिला जातो, एकाला एवढा शिदा दिला जातो, त्यातला एवढा शिदा मिळणारा हा माणूस आहे.
मग त्या माणसाला एवढा शिधा का मिळाला हे एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी रामदास स्वामींनी त्या सगळ्या शिष्यांना समोर घेऊन क्लिअर केलं. त्याच्यामध्ये कुठेही आडपडदा आला नाही, कुठेही विषय आला नाही. सगळ्यांच्या माना खाली गेल्या. सभा तिकडनं संपली आणि सभा संपल्याच्या नंतर मग रामदास स्वामींनी ही घटना शिवाजी महाराजांना सांगितली की हा माझ्याकरता खालनं पाणी घेऊन येतो, एवढी कष्टाची कामं हा करतो. मी एकदाच दासबोध सांगितला, यांनी लिहिला, त्याच्यानंतर तंतोतंत शब्द न शब्द त्यांनी त्याच्या जीवनामध्ये उतरवलेला आहे. त्याला पुन्हा वाचायची गरजच लागली नाही. हा गुण आहे. आणि आपण काय करत असतो तर आपण पारायणावर पारायण करत असतो, आपण ओव्यांवर ओव्या ऐकत असतो, आपण रोज सत्संग ऐकत असतो, आपण रोज सत्संग घेत असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत. पण या गोष्टी असतानासुद्धा आपल्यामध्ये अनुकरण शून्य अवस्था आहे. आपण त्याप्रमाणे अनुकरण करत नाही, आपण त्याच्यामध्ये अंगीभूत होत नाही. आणि आपण अंगीभूत आपल्यामध्ये करून घेत नाही, त्याच्यामध्ये आपण पूर्ण उतरत नाही ते आपल्यामध्ये पूर्णपणे उतरत. त्यामुळे आपल्यामध्ये गुण काहीच येत नाही. आपल्याकडे फक्त येते ती पोपटपंची. आणि मग या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अशाच प्रकारचे उदाहरणं गणपती बाप्पांनी मुद्गल ऋषींना समजावून सांगितली आणि सांगितलं, मुद्गला गुण आणि अवगुण ह्याच्यामधला फरक जाणायला शिक. आणि त्याचबरोबर पूर्णपणे सद्गुणी की आतमध्ये पूर्णपणे सद्गुण असायला पाहिजे आणि शोधूनसुद्धा कुठेही दुर्गुण नाही मिळाला पाहिजे. हे जर तू करू शकलास तर ह्या कला तुझ्याकडे लगेचच पूर्णपणे अंगीभूत व्हायला सुरुवात होईल. आज या ठिकाणी मुद्गल ऋषींनी हे सगळं ऐकल्यानंतर, त्यांना हा सगळा प्रभाव समजल्यानंतर आज आपल्यालासुद्धा कुठेतरी अहंकार आहे. आपल्या भूतकाळामध्ये जर जाऊन डोकावा तर मी म्हणेन की हां, साई सच्चरित्राचे मी 100 पारायणं केलेली आहेत. पण 100 पारायणं केल्यापेक्षा साई सच्चरित्र माझ्या कृतीमध्ये किती उतरलं आहे, मी बाबांना किती जाणलं आहे हे बघणं गरजेचं आहे. आपण सगळ्यांनी स्वामी समर्थांचं पारायण केलं असेल, कुणी गजानन महाराजांचं पारायण केलं असेल. प्रत्येकाची संख्या जर कमेंट बॉक्समध्ये टाकायला सांगितली तर खरोखरी 3 आकडे निघेल, 4 आकडे निघेल, 2 आकडे निघेल आणि अगदी 1 आकडी निघेल. या सगळ्या याच्यामध्ये असेल. कारण आपण सगळेजण भाविक आहोत, आपण सगळेजण भक्त आहोत. आपण खरोखरी आपल्याकडनं होईल तेवढं सगळं काही करत असतो. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या स्वतःवरही आणि तुमच्यावरही. परंतु हे सगळं करत असताना अशा कुठेतरी आपल्या छोट्या छोट्या जागा शिल्लक राहत आहेत ज्या आपल्याला याच्यामध्ये भरून काढायच्या आहेत. या बघा की 50 वेळा आपण वाचलं, पण भूतकाळात डोकावून बघा की त्याच्यामधलं एक तरी वाक्य मी माझ्या जीवनामध्ये उतरवलं आहे का. आणि जर माझ्या जीवनामध्ये उतरवलं नसेल तर मग आपण पण त्या सज्जनगडावरती जाऊन काहीच उपयोग नाही आणि रामदास स्वामींच्या, शिवाजी महाराजांच्या जवळ असून पण काही उपयोग नाही. जे कल्याण स्वामींनी साध्य केलं ते आपण कुठेतरी साध्य करायला पाहिजे. आणि बाप्पा मुद्गल ऋषींना हे समजावून सांगतोय की मुद्गला नुसतं ह्याच्या भोवताली फिरू नकोस, हे तुझ्यामध्ये अंगीभूत करण्याचा प्रयत्न कर. तुझे गुण पूर्णपणे जाणून घे आणि आतून पूर्णपणे, बाहेरून पूर्णपणे सद्गुणी बनायला पाहिजे आणि दुर्गुण आपल्याकडे शोधून पण सापडायला नाही पाहिजे. आता मुद्गल ऋषी अगदी पूर्णपणे पाणी झालेत. पुन्हा एकदा बाप्पाच्या चरणांवरती मस्तक ठेवले आणि म्हणले, बाप्पा थोडंसं अजून सोपं करून सांगणार आहे की या अवगुण निघून जाण्याकरता काय करायला पाहिजे. त्याच्या वेळेला बाप्पा म्हणला, एकच छोटीशी चावी देतो, ही चावी जर आयुष्यामध्ये वापरलीस ना तर मुद्गला तुला लगेचच सांगतो की दुसऱ्याच्या मनातलं तुला लगेच ओळखता येईल. ते म्हणले, बाप्पा मला सांग, मी ऐकायला आतुर झालेलो आहे. आणि बाप्पाने हळूच सांगितलं की कुणाचीही निंदा करायची नाही आणि कुणाचीही निंदा ऐकायची नाही. ही एवढीच गोष्ट पाळलीस तर ही कला, दुसऱ्याच्या मनातलं जाणणं लगेचच तुझ्यामध्ये तत्परतेने उतरेल आणि तुला त्याचा अनुभव येईल. आणि हीच कला आपण पण आपल्या जीवनामध्ये शिकतोय, आपण अंगीभूत करून घेतोय. आजपासून आपण सगळेजण हा निश्चय करूया की आपण कुणाचीही निंदा करणार नाही आणि याच्या व्यतिरिक्त कोणी जर आपल्याकडे कुणाची निंदा सांगायला आलं तर आपण ती ऐकणारसुद्धा नाही. या प्रतिज्ञेमध्ये आज इथेच थांबूया. ओम साईराम.